हाय हॅलो फ्रेंड्स, मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल. नवोदयचा अभ्यास आपण करतोय. आतापर्यंत आपण 4 प्रकार पाहिले: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. हे झाल्या संख्यांचे प्रकार. आणखीन 2 ते 3 महत्त्वाच्या संख्या आहेत, त्या आपण तुम्हाला लगेच सांगतोय. थोडंसं रिवाईज करतो. नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होते. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तसंच पूर्ण संख्यामध्ये आणि नैसर्गिक संख्यामध्ये एकच फरक आहे की याची सुरुवात शून्यापासून होते. समसंख्येमध्ये शेवटी हे अंक असतात 0, 2, 4, 6, 8. तसंच विषम संख्येमध्ये 1, 3, 5, 7 आणि 9. तुम्हाला कळलंच असेल. याच्यानंतर मी पुढचा प्रकार घेतो. काळजीपूर्वक पहा. मूळ संख्या. मूळ संख्या कधी नाव ऐकले का आजपर्यंत? कदाचित ऐकलं बी असेल किंवा नसेल, पण व्यवस्थित आहे का? मूळ संख्या म्हणजे काय? तुम्हाला हे पूर्ण, आता हा जो पार्ट आहे का, हा खूप महत्त्वाचा आहे. सगळेच महत्त्वाचं आहे, पण हे तुम्हाला पुढं आणखीन बरेच वेळेस येणार. काळजीपूर्वक आहे का? मूळ संख्या म्हणजे काय? ही अशी संख्या आहे की या मूळ संख्येला कोणाच संख्येनं भाग जात नाही. थोडक्यात कोणाच पाड्यात ही संख्या येत नाही. कोणत्याही पाड्यामध्ये संख्या मूळ संख्या येत नाही, त्याला मूळ संख्या म्हणतात. किंवा की ज्याचे 2च अवयव पडतात. एक म्हणजे एकच आणि दुसरं म्हणजे तीच संख्या, तीच स्वतः किंवा भागच जात नाही. भाग जात नाही. उदाहरण घेऊया आपण. 3 सांगा बरं. 3 कोणत्या पाड्यामध्ये येतं? 1च्या पाड्यात येतं किंवा 3च्याच पाड्यात येतं. मग 3चे अवयव कोणते? 1 म्हणजे एकच आणि दुसरे म्हणजे तीच संख्या. दुसरं उदाहरण घ्या. 17. 17 कोणत्या पाड्यामध्ये येतं? 1 आणि 17च. 17चे अवयव हे 2च. असे 1 ते 100 मध्ये खाली लिहितो. हे बघा, असे 19 घेऊया आपण. 19 कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतं? 1 म्हणजे 1च्याच पाड्यात येईल आणि दुसरं 19च्या पाड्यात येईल. 19ला कोण्या कोण्या संख्येनं भाग जातो? 1नेच जातो, 19नेच जातो. याचे अवयव 2च पडतात, दुसरे अवयव पडत नाहीच. त्याला म्हणतात मूळ संख्या. असं 1 ते 100 या उजळणीमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 1 ते 100 या उजळणीमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत ते खाली मी PDF मध्ये दिलेला आहे, वाचा. कळतंय का? खूप महत्त्वाचा आहे हा भाग. त्याच्यानंतर 101 ते 200 मध्ये या पाढ्यामध्ये म्हणण्यापेक्षा उजळणीमध्ये 21 मूळ संख्या आहेत. किती? 21. 101 ही मूळ संख्या आहे, 103 आहे, 107 आहे, 109 आहे. हे 101 ते 110 पर्यंत आलं. आणि 1 ते 50 मध्ये किती असतील? 15 आहेत. 51 ते 100 मध्ये किती असतील? 10च असतील ना. 1 ते 100 मध्ये 25, त्यापैकी 1 ते 50 मध्ये 15 संपले, झाले. 51 ते 100 मध्ये उरलेले 10 राहिले. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती? 2 ते 100 मध्ये किती? 25च राहणार आहेत. 101 ते 200 मध्ये मूळ संख्या किती? साधारण साधे सोपे प्रश्न असतात. आपल्याला काय होतं माहिती आहे का? आपल्याला बरेच जण म्हणतात, पहा नवोदयची परीक्षा फार अवघड आहे. 10,000 मुलं परीक्षा देतात, 15,000 मुलं परीक्षा देतात आणि जागा किती असतात? 80. मुलं घाबरतात, खूप वरच्या लेवलने विचार करतात. त्यांना वाटतं सोपे प्रश्न परीक्षेत येऊ शकत नाहीत. फक्त मोठे प्रश्न वाचत बसतात, मोठे प्रश्न सोडतात. छोटे असं वाटतं की आपण कधी बी करू शकतो. आणि असं करत काय होतं माहिती आहे का? परीक्षा डोळ्यासमोर येते, तोंडावर येते आणि शेवटी अवघड प्रश्न सोडून बसतात आणि छोटे प्रश्न चुकतात आणि मग परीक्षेमध्ये विद्यार्थी काय होतात? फेल होतात.
कळते तुम्हाला? म्हणजे अवघड तर प्रश्न सोडवायचेच आहेत, परंतु सोबत हे सोपे सोपे प्रश्न मात्र आपले चुकले नाही पाहिजेत. साधारण प्रश्न 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? 25. हे मुलं विसरून जातात, वाचतच नाहीत, पाहतच नाहीत, दुसरेच काम करत बसतात, दुसरेच मोठाले प्रश्न सोडत बसतात अवघड. त्याच्यामुळे काळजीपूर्वक पहा. कळलं मूळ संख्या? आतापर्यंत आपण 5 प्रकार पाहिले: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. आता याच्या विरुद्ध कोणती संख्या असेल? विचार करा. संयुक्त संख्या. कोणती संख्या? संयुक्त संख्या. हे पुसतो मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. संयुक्त संख्या. याच्या विरुद्ध म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे थोडक्यात एक साधारण भाषा सांगतो, अशी संख्या की जी पाढ्यामध्ये येते. पाढा टेबल येऊ शकते, त्याला म्हणतात संयुक्त संख्या. हे झालं साधारण भाषेमध्ये, साधं, सरळ आणि सोपं. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ही अशी संख्या आहे संयुक्त संख्या की ज्याला भाग जातो. 2 पेक्षा 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव असतात, त्याला म्हणतात संयुक्त संख्या. उदाहरण घ्या 15. आपण संयुक्त संख्येमध्ये 17 घेतलं होतं. याच्यामध्ये 1ला ही 1च्याच पाड्यात येते आणि 17च्याच पाड्यात येते. आता 15 पावर 17चे 2 अवयव, फक्त 2च असतात मूळ संख्येचे. याचे 3 पेक्षा जास्तच असणार, नसतील तर ते संयुक्त संख्या नाही. पहा बरं 15चा अवयव कोणते कोणते असतात तर मग 1च्या पाड्यामध्ये येणार. लक्षात ठेवा, अवयव एक कोणतीही संख्या शून्य व्यतिरिक्त ती 1च्या पाड्यामध्ये येतेच, त्या संख्येला 1ने भाग जातोच. मग 1, त्याच्यानंतर 2च्या मध्ये नाही येणार, 3 मध्ये 3 5 15, त्याच्यानंतर 5 त्रिक 15 आणि 15च्या पाड्यामध्ये पण येणार. पहा बरं अवयव किती पडले. आता अवयव म्हणजे काय हे तुम्हाला एक 7व्या 8व्या धड्यामध्ये येणार आहे बरं का. अवयव, भाजक, विभाजक. तर सध्या फक्त समजून घ्या, त्या धड्यामध्ये डिटेलमध्ये येणारे अवयव म्हणजे काय. हे प्रत्येक धडा एक दुसऱ्यावर डिपेंड आहे. बुद्धिमत्तेमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे. 1, 3, 5 आणि 15 मूळ संख्येमध्ये अवयव 2च होते. या 2च टेबलमध्ये पाड्यामध्ये 17 यायचं. परंतु ह्याच्यामध्ये पहा बरं, थोडक्यात आपण असं अवयव म्हणण्यापेक्षा पाढ्यामध्ये येणारी संख्या 17 फक्त 2च पाढ्यामध्ये आली. 15 1, 3, 5 आणि 15 म्हणजे 4 पाढ्यामध्ये आली. याला म्हणतात संयुक्त संख्या. दुसरं उदाहरण घ्या 14. बघा 1 तर येणारच, त्याच्यानंतर 2 मध्ये येतं बघा 2 7 14, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 2 14 आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 14 1 14 आले की नाही. 2 पेक्षा जास्त अवयव, 3 पेक्षा जास्त अवयव आले की नाही, याला म्हणतात काय? संयुक्त संख्या. समजतंय का? साधं, सरळ आणि सोपं. समजते तुम्हाला सगळ्यांना? त्याच्यानंतर एकच प्रकार आता पाहूया आपण, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या ह्या नावावरूनच कळतं पहा, हे जोडीने येणार आहे. आता 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं 25. 1 2 3 या ठिकाणी एक्झाम्पल्स लिहितो. कोणते 2 3 5 7 11 13 17 19, त्याच्यानंतर 23 आठवा 23 29. हे झाल्या काय? मूळ संख्या 1 ते 30 पर्यंतच्या इतक्या असलेल्या मी हे जोडमूळ सांगितण्यासाठी मी इथे लिहिले. जोडमूळ म्हणजे काय? या अशा मूळ संख्या आहेत की त्या जोडीने येतात, परंतु त्याच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे तरच ते जोडमूळ. बघा बरं 2 आणि 3 आहे का 2चा फरक? 2 मधून 3 किंवा 3 मधून 2 गेले एकच राहिला नाही आहे. या दोघात आहे का फरक? बघा बरं 3 अधिक 2 5 किंवा 5 मधून 3 गेले 2 गेले 3 राहिले, म्हणजे 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे, जोडी आहे. त्याच्यानंतर 5 आणि 7 आहे का? आहेच ना. त्याच्यानंतर 11 13 17 19 आहे की नाही? तर असे 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ किती? 1 ते 100 मध्ये 8 4 वेळेस सांगतोय कारण की असेच प्रश्न परीक्षेला असतात. 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्या किती? 8. मुलं लिहितात 16. कसं काय? तर हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि बाकीचे असे मोजून ते झाले 16. तसं नाही, हे नावातच घोळ आहे. जोडमूळ कळतंय? म्हणजे 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत ते खाली मी PDF मध्ये लिहून दिलेले आहे, ते वाचा.
आणि आणखीन एक सांगतो, मूळ संख्येचा थोडासा जास्त सराव करा. ते पण मी PDF मध्ये दिलेलं आहे. हे अशा पद्धतीनं हे 1 ते 10 उजळणी, 11 ते 20 उजळणी आणि 21 ते 30 उजळणी, असं 100 पर्यंत. 1 ते 10 मध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आहेत, कोणत्या आहेत तर हे 2, 3, 5 आणि 7 किती आहेत 4. याची बेरीज किती 17. हे पाढा समजा थोडक्यात. याच्यामध्ये कोणत्या, किती आणि त्या संख्यांची बेरीज. तर बघा 1 ते 10 मध्ये कोणत्या जोडमूळ संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7 किती आहेत हे 4. म्हणजे 1 ते 10 मध्ये जोडमूळ नाही, सॉरी, मूळ संख्या किती आहेत 4. कोणत्या, याची बेरीज किती 17. मग 11 ते 20 मध्ये कोणत्या जोडमूळ संख्या आहेत तर इथे लिहितो 11, 13, 17 आणि 19. तर मग किती आहेत 4. याची बेरीज किती असेल तुम्ही करा. तसंच 21 ते 30 मध्ये 23, 29 किती आहेत 2. याची बेरीज किती. हे असं 100 पर्यंत मी करून दिलेलं आहे. ते पाहण्यापेक्षा, ती बेरीज डायरेक्टली पाहण्यापेक्षा तुम्ही करा, तुमच्या लक्षात राहील. लक्षात स्वतः केल्यानंतर खूप लक्षात राहतं, रेडीमेड आणून दिल्यानंतर लक्षात राहत नाही. समजलं का. तर आणखीन याचा भरपूर भाग आहे, तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. लक्षात ठेवा, सराव करा. ओके, ठीक आहे.